राज्यातील शैक्षणिक सत्र 2026-27 साठी इयत्ता 11वी प्रवेशाची केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाली आहे। या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तर 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण संचालनालयाने दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ईज ऑफ लिव्हिंग उपक्रमाअंतर्गत राज्यभरात 11वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीकृत आणि ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार गेल्या वर्षी ही प्रणाली प्रथमच राबवण्यात आली होती। सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागला असला तरी यंदा प्रक्रिया अधिक सुरळीत पार पडावी यासाठी राज्य मंडळाने पूर्वतयारी केली आहे। विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे। राज्य मंडळाशी संलग्न सर्व कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं अनिवार्य आहे। इतर मंडळातून 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही याच पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेनुसार आणि निश्चित निकषांवर आधारित असणार असून सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेपर्यंत सुरू राहणार आहे। ऑनलाईन प्रणालीशिवाय इतर कोणत्याही माध्यमातून प्रवेश दिला जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। संकेतस्थळावर विविध महाविद्यालयांची माहिती, उपलब्ध शाखा, माध्यम, प्रवेश क्षमता आणि रिक्त जागांचा तपशीलही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर अर्ज नोंदणी करताना काही अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी ईमेलवर किंवा मदत क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे।